We'll open our Bibles to Proverbs chapter 10 verse 22. नीतिसूत्र याचा 10वा अध्याय आणि त्यातलं 22व वचन आपण यावेळेला काढूया. नीतिसूत्र 10 Proverbs 22. 10:22. नीतिसूत्र 10 22. The blessing of the Lord, it makes rich and he adds no sorrow with it. नीतिसूत्राचा 10वा अध्याय आणि त्यातलं 22व वचन असं म्हणतं, परमेश्वराचा आशीर्वाद धनवान करतो आणि तो त्याबरोबर दुःख देत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. The blessings of the Lord will make you rich. देवाचे आशीर्वाद तुम्हाला धनवान करतील. One touch of God, देवाचा एक स्पर्श your life will change forever. आणि तुमचं जीवन कायमचं बदलून जाईल. Is it possible, Pastor? हे शक्य आहे का पास्टर? Yes. आहे ना. He can make somebody आणि out of a nobody. देव एखाद्या शून्यातनं एखाद्याला काहीतरी बनवू शकतो. Amen. आमेन. And if you study the lives of so many people, अनेक लोकांच्या जीवनाचा अभ्यास जर तुम्ही केलात, when they came in touch with God, त्या माणसांचा जेव्हा देवाशी संपर्क आला, he changed their destiny forever. त्याला देवाने त्यांच्या आयुष्याच्या दिशा कायमच्या बदलल्या. And same thing he can do for you tonight. आणि तीच गोष्ट देव आज रात्री तुमच्याही जीवनात करू शकतो. One serious prayer to God, आणि आपण देवाला गांभीर्याने एक प्रार्थना जर केली, one serious prayer to God देवाला आपण गांभीर्याने बरं का जर एक प्रार्थना केली, can change your life तर आपलं forever. आयुष्य त्यातनं कायम बदलू शकतं. One serious walk with God, देवाबरोबर गांभीर्याने थोडासा प्रवास जर सुरू केला, your life will change तर forever. त्यातनं आपली जीवन कायमची बदलू शकतात. The day you take God seriously, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही देवाला गांभीर्याने घाल, देवाची टंगळ मंगळ करणार नाही, God will take you seriously. त्या दिवसापासून देवही तुला गांभीर्याने घेईल. And when God blesses, आणि जेव्हा देव आशीर्वाद देतो, troubles don't come along with it. त्याला त्रासांची जोड त्या आशीर्वादांच्या मागे नसते. That is the added blessing. आणि हा एक भरीचा आशीर्वादच म्हणायचा ना, की आशीर्वादांच्या मागे दुःखाची आणि त्रासांची जोड नाही. When the world blesses you, जग जेव्हा आपल्याला आशीर्वादित करतं, troubles will follow. त्याला त्याच्या मागे त्रास आणि दुःख सुद्धा येतात. That means every other way you may gain wealth, याचा अर्थ बाकी इतर सर्व रीतीनं तुम्ही धनसंपत्ती प्राप्त करून घ्याल, and it may be added with misery and sorrow. आणि त्याच्या मागे दुःख व त्रास हे सुद्धा जोडीला येईल. Either you have to work very, very hard, एक तर तुम्हाला मेहनत खूप काबाड कष्ट करावे लागतील, and then you come up to a certain level. आणि त्यानंतर जाऊन कुठे मग तुम्ही एखाद्या विशिष्ट स्तरापर्यंत आयुष्यात पोचाल, Otherwise, किंवा struggle and struggle don't get anywhere. संघर्ष करत राहाल, पण तुम्हाला मिळत काही नाही आणि तुम्ही पोचतही कुठे नाही. Today, hundreds are going through the grind. असं आज शेकडोनी माणसं दळतात पण हातात काही पडेना, They exert themselves so much. आणि स्वतःला एवढं थकवतायत. Many don't have great aspirations. आणि अनेकांच्या महत्वाकांक्षा किंवा इच्छा काही फार भारी मोठ्या नसतात. They don't want to reach the moon. अनेक लोकांच्या इच्छा काही अशा नसतात की मला चंद्रापर्यंत पोचायचंय वगैरे. I should get my daily bread. बस लोकांच्या अशा अपेक्षा काय असतात, इच्छा काय असतात की मला रोजची भाकर मिळावी, I should have enough money. आणि माझ्याकडे पुरेसा पैसा असावा, I should be in good health. माझी तब्येत चांगली राहावी, I'll be satisfied. आणि बस त्याच्यामध्ये मग मी तृप्त समाधानी राहीन. एवढंच लोकांना हवं असतं. But the world is not able to give you. पण जग तुम्हाला तेवढंही द्यायला समर्थ नाही. You are struggling and struggling every day. तुम्ही रोज एवढी डोकेफोड करताय, But पण what measure do we get? किती माप भरून मिळतं आपल्याला? Nothing. काहीच मिळत नाही आपल्याला. Many make promises, but nobody delivers. आणि अनेक माणसं आपल्याला वचन देतात, पण वचन पूर्ती कोणी करत नाही. And what is the price you pay to आणि- reach that level? किती मोठी किंमत आपण मोजतो ना एखाद्या स्तरापर्यंत पोहोचायला. You sacrifice your life. तुम्ही तुमच्या जीवनाचा अक्षरशः त्याग करता त्याच्या मागे. You sacrifice your family तुम्ही relationship. तुमच्या पारिवारिक नात्यांचा देखील त्याग करून टाकता, ते सगळं कमवायला, प्राप्त करायला From वगैरे. morning till night you work सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही कष्ट करता, to get that success, to get that money, to get that dream house. अशासाठी की तुम्हाला तुमचं ते स्वप्नातलं घर मिळावं, तुमची आशा अपेक्षा पूर्ण व्हावी, पैसा मिळावा. The other day I met one person. आता मी एका माणसाला भेटलो. He was a great businessman. एक मोठा व्यावसायिक माणूस आहे. He worked so hard. इतकी मेहनत करतो तो माणूस, Suddenly, आणि म्हणे अकस्मात he collapsed, तो असा कोसळून पडला एके दिवशी. paralyzed. आणि मग लखवाच मारल्यासारखा. Though today is okay, आज जरी तो व्यक्ती व्यवस्थित आहे नाही असं नाही, but what price you pay? पण किती मोठी किंमत माणूस मोजत आहे जे मी म्हणतोय त्याचं हे उदाहरण आहे. People say health is wealth, आणि लोक तर म्हणतात की चांगली तब्येतच आपली धनसंपत्ती आहे, and yet आणि तरीही they run after wealth at the expense of their health. लोक धनसंपत्तीच्या मागे तब्येतीकडे दुर्लक्ष करून पळत असतात, हेही तेवढंच खरं आहे. People sacrifice their joy, people sacrifice their family to reach a level. आणि लोक आपल्या परिवाराचा त्याग करतात, आपल्या आनंदाचा त्याग करतात, त्या एका स्तरापर्यंत पोहोचायला, तेवढं कमवायला, तेवढं मिळवायला. But I'm telling you tonight, पण आज रात्री मी तुम्हा लोकांना सांगत आहे, trust in God, तुम्ही देवावर विश्वास ठेवा, seek His face. देवाचं मुख शोधा. Many of the things that you would have
had to do on this earth, you wouldn't have to do when you have God with you. आणि जेव्हा देव आपल्या बाजूनी असतो त्यावेळेला अनेक गोष्टी ज्या भूतलावर आपल्याला करायला लागत असतात त्या करायला लागणार नाहीत, कारण की देव आपल्या बाजूनी आहे. आमेन. I'm not saying God is against your hard work. आणि त्यामध्ये मी असं म्हणत नाहीये की देव तुमच्या मेहनतीच्या काबाड कष्टांच्या विरुद्ध आहे, असं माझं म्हणणं नाहीये. Yes, you have to work hard. अर्थातच काबाड कष्ट मेहनत परिश्रम सगळ्यांनीच करायला पाहिजे. But who is lazy? पण आळशी कोण असतं? Nobody is lazy. आळशी तसं कोणीच नाही ना. प्रत्येक जण सकाळी उठून कामाधंद्याला जातोच ना. And yet we don't get anything to show. पण तरी सुद्धा आपल्याकडे लोकांना दाखवण्यासारखं फारसं काही पदरात पडलेलं नसतं ना. And that's why you need God. आणि म्हणून जे मी म्हणतोय ना, आपल्याला देवाची गरज आहे. Success should not come so hard way. यशाची किंमत एवढी पण भारी मोजता कामा नाही. Not at the expense of your health म्हणजे and your अक्षरशः life. तुमचं आयुष्य जात आहे, तुमची तब्येत बिघडतीये त्या यशाच्या मागे लागून, तर एवढी भारी किंमत त्या यशासाठी मोजायला लागली तर नको. Success should come easy to man because that is the way God destined it. माणसाकडे यश सोप्या पद्धतीनं माणसाला मिळावं, कारण देवाने तसं ठरवलंय की माणसाला यश सोप्या रीतीनं मिळावं. But if you have to pay dearly for success, it is not true success. पण यशाची किंमत जर तुम्हाला एवढी भारी मोजावी लागत असेल तर ते यश खरं यश नाही. If you are spending 12 to 18 hours a day working for success, neglecting your health, neglecting your family, यश प्राप्त करून घ्यायला दिवसातनं 12-12, 18-18 तास जर तुम्ही काम धंदा करताय, स्वतःच्या परिवाराकडे तब्येतीकडे सगळीकडे दुर्लक्ष करत, what is the use of this kind of success? तर अशा पद्धतीच्या यशाचा काय फायदा आहे हो? But see, some people pay any price to get success. पण कसं असतं, काही माणसं यश प्राप्त करून घ्यायला अक्षरशः कुठलीही कसलीही आणि कितीही किंमत मोजायला तयार होतात. But is it worth? पण मला तुम्ही सांगा, हे एवढं सगळं करणं तेवढं मोलाचं ते आहे का? But if you look to God, पण जर देवाकडे आपण पाहिलं God can do things which are hard to come. तर देव आपल्यासाठी अशा काही गोष्टी करू शकतो की ज्या मिळणं कठीण आहे, Praise God. पण देव आपल्याला करून त्या गोष्टी देईल. God can do things which will take otherwise months and years to happen. आणि देव अशा काही गोष्टी आपल्यासाठी करून सोडेल की ज्या गोष्टी करायला नाहीतर आपल्याला महिनोन-महिने परिश्रम करावे लागतील. Blessings, when it comes from the world, there is sorrow added to it. जगाकडनं आशीर्वाद आले की त्याच्या मागे दुःख सुद्धा येतच. Today you may have it, tomorrow it may fly away. आणि आज कदाचित ती गोष्ट तुमच्याकडे आहे, उद्या कदाचित ती गोष्ट तुमच्यापासून निघून पण जाईल, काही सांगता येत नाही. The Bible is loaded with testimonies of ordinary people made extraordinary by God. आणि बायबलमध्ये तर इतक्या साऱ्या माणसांची साक्ष दिलेली आहे की साधी माणसं होती पण देवाने त्यांना अलौकिक माणसं केलं. Take one example of David. त्यातलं एक उदाहरण घेऊ आपण, दावीद नावाच्या माणसाचं. Bible says in one line बायबल एका ओळीत सांगतं, in Psalm 78 verse 71. स्तोत्र 78 त्यातलं 71 वचन. One day he was taking care of the sheep. एके दिवशी हा दावीद आपली मेंढरं सांभाळत होता And the next day God made him a king to take care of the whole of Israel. आणि दुसऱ्या दिवशी देवाने त्याला संपूर्ण इस्रायल देशाचा राजा करून राजासनावर बसवलं. म्हणजे आज असं तर उद्या तसं. हे असं फक्त देवच करू शकतो. I mean, anything can happen if you trust God. म्हणजे देवावर जर विश्वास ठेवला ना आपण तर देव काहीही करू शकतो. Overnight God can change your म्हणजे situation. एका रात्रीमध्ये देव Overnight. तुमची परिस्थिती बदलू शकतो. Do you believe? तुमचा विश्वास आहे का ते सांगा. Overnight God can change your एका situation. रात्रीमध्ये देव तुमची परिस्थिती बदलू शकतो. तुमचा विश्वास आहे की नाही ते सांगा. देवाकडनं काही चुकत नाहीये. God changed my life overnight. अहो, देवाने माझं जीवन एका रात्रीत बदललं. I was nobody. मी शून्य होतो. I was like an orphan. मी एखाद्या अनाथ मुलासारखा होतो. Lost my daddy when I was very small. फार लहान असताना माझे वडील वारले, But God took me up पण देवाने मला उचललं and He made me to stand. आणि मला उभं केलं. All because I followed Him. आणि हे सगळं का? कारण मी देवाच्या मागे चालत राहिलो म्हणून. Amen. आमेन. Anything can happen. तेच काही होऊ शकतं जर देवाला आपण धरून राहिलो तर. Today you are crying for your health. आज तुम्ही तुमच्या तब्येतीविषयीनं कदाचित रडत असाल All have given up on you. की माझ्यावर सगळ्यांनी आशा सोडलेली आहे. Suddenly one touch of God पण अकस्मात जर देवाचा एक स्पर्श तुला झाला ना, and you are bursting with life the next day. तर दुसऱ्या दिवशीपासून कदाचित ओतप्रोत जीवन तुझ्यामध्ये इतकं भरभरून राहील. देवाचा तो एक स्पर्श झाला पाहिजे. When God touches you, आणि देवाने तुला एकदा का स्पर्श केला things take a leap. की मग विषय संपला, गोष्टी झपाट्याने वाढतात. And nothing you can do can improve on God. आणि मग असं काहीच नाहीये ना की जे केल्यानं आपण देवाला अजून जास्त चांगलं करू शकू. No. नाही, देवाला काय आपण सुधरवणार आणि अजून चांगलं करणार? तो देव आहे.
When God does something, you don't have to do anything to improve on His work. आणि देवाने जर काहीतरी केलं ना तर आपल्याला काही करावं लागत नाही. देवाने केलेल्या कामावरती अजून काहीतरी सुधारणूक Because करायला. His work is perfect. कारण तो देव आहे. देवाचं काम परिपूर्ण असतं. His love is perfect. देवाचं प्रेमही परिपूर्ण His असतं. mercy is perfect. देवाची दया परिपूर्ण असते. Praise God. देवाला धन्यवाद. देवाच्या कुठल्याच कामात आपण खोट काढू शकत नाही. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. And I'm so proud of my living God. आणि मला माझ्या जिवंत देवाचा इतका अभिमान आहे ना. It's all God's doing in my life and it is marvelous in our heart. माझ्या जीवनात हे सगळं देवाचंच कार्य आहे आणि माझ्या नजरेमध्ये ते अद्भुत आश्चर्यकारक आहे. Yes. I've shared my testimony so many times. माझ्या जीवनाची साक्ष अगणित वेळेला मी तुम्हा लोकांना सांगितलेली आहे. When my father was dying, माझे वडील जेव्हा मरायला टेकलेले होते he told his brother, ते त्यांच्या भावाला म्हणाले म्हणजे माझ्या I चुलत्यांना promised Peter a pair of shoes. की मी पीटरला म्हटलो होतो बुटाची जोडी तुला घेऊन देईन मी. But see, I'm going to the hospital. I don't know whether I will return home. बघ आता मी दवाखान्यात चाललो मला माहिती नाही मी परत येणार की नाही. And I won't be around to buy him a pair of shoes and I- school is starting next month. आणि आता मला नाही वाटत बुटाची जोडी मला त्याला विकत घेऊन देता येईल कारण की शाळा आता सुरू होणार आहे. My uncle promised my father that he would take his place and buy me a pair of new shoes for school. तर माझ्या चुलत्यांनी माझ्या वडिलांना वचन देऊन सांगितलं की तू काळजी करू नको डेव्हिड मी त्याला घेऊन देतो बुटाची जोडी. Because my shoes were all torn. कारण माझे बूट फाटलेले होते. And I had been telling my father to buy me a pair of shoes. आणि माझ्या वडिलांना मी सांगत होतो की मला बूट नवीन घ्यायचे मला बूट नवीन घ्यायचे. And so on the way, he was being taken to the hospital, he died. अँब्युलन्स मध्ये त्यांना टाकलं रस्त्यात जाता जाताच ते मरण पावले. My uncle never bought me a pair of shoes, neither did he buy me a slippers. माझ्या चुलत्यांनी मला काही घेऊन दिलं नाही बूट नाही का एक चप्पल सुद्धा नाही. We were harassed. आणि इतका छळ केलाय ना आमचा. My father's family were harassing us. माझ्या every day. वडिलांकडचा जो परिवार आहे त्यांनी आम्हाला भयंकर रीतीनं छळलेलं आहे. Mummy also died because of depression and harassment. आणि माझी आई सुद्धा जी मरण पावली ना ती नैराश्यामुळे आणि तिचा जो छळ झाला होता त्या झालेल्या छळात माझी आई वारली. Yes, she died young. तरुण होती ते काही वारायचं मरायचं वय नव्हतं तिचं पण ती वारली कारण आलेलं नैराश्य आणि झालेला छळ. All her sisters were living long. माझ्या आईच्या सर्व बहिणी दीर्घायुष्य पावल्या. She had about 6-7 sisters. 6-7 बहिणी होत्या त्या. Such was our depravity. आणि इतके त्रासातले आम्ही लोक. This world does not belong to the needy. हे जग गरजवंतू लोकांचं जग नाहीये बेटा. This world does not belong to the poor. आणि हे जग गरिबांचं तर अजिबातच नाहीये. People said, लोक म्हणाले this Peter will never rise हा again. पीटर आता काय आयुष्यात वर यायचा हा काय कधी वर नाही यायचा. Who can save him? कोण त्याला वाचवणार. But my God saved him. पण माझ्या देवाने मला वाचवलं. My God saved him. माझ्या देवाने मला वाचवलं. That's why I give all glory for where I am today to my God alone. आणि म्हणून आज जिथे कुठे मी आहे त्याचा सगळा गौरव मी फक्त माझ्या देवालाच देतो. For all my healing, for all my health, for all my position, for all my name, I give all glory to my living God. सगळा गौरव माझं जे काही नाव लौकिक आहे प्रसिद्धी आहे माझी जी काही चांगली तब्येत आहे जे काही माझं आहे त्या सगळ्याचा गौरव 100% फक्त देवाला आहे. Amen. For my peace, for my joy, माझा जो आनंद आहे माझ्या जी शांती आहे for my family, जो काही मी आहे माझा जो परिवार for my आहे future, माझं जे काही भवितव्य for my आहे eternity. आणि माझ्या अनंत काळचं जे जीवन आहे. No glory goes to any man but to my God. गौरव एकाही माणसाला जात नाही तर सगळा गौरव मान सन्मान महिमा आदर फक्त माझ्या देवाला जातो. Amen, amen, amen. आमेन.